तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीचे जाण मिळते तो सर्व क्षेत्राचे संबोधने असेल. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे दुरते ज्ञान ऐसे पयाते मानवा. ज्येष्ठवती एकादशी निमित्ताची प्रवचन सेवा आहे. काही चिंतन करायचं असं काल ठरवलं आणि त्या चिंतनानुसार आपण सर्वजण इथे एकत्र आहोत. माझ्यासमोर काही लोक बसलेले आहेत आणि या मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व उपस्थित आहात असं मी समजतोय की आपण तिथे उपस्थित आहात, ऐकता आहात. चिंतनाकरिता म्हणून भगवद्गीतेतल्या 13व्या अध्यायातला दुसरा श्लोक घेतला. ज्ञानकांडातला हा श्लोक आहे. भगवंतांनी इथून ज्ञानकांड सांगायला चालू केले. भगवंत असं म्हणतोय की शरीररूपी क्षेत्रातील क्षेत्रज्ञ जो आहे तो मी आहे असं हे अर्जुना तू जाण. निश्चितपणाने ही तू गोष्ट जाण की जे यथार्थ ज्ञान आहे क्षेत्रज्ञाचं ते तू करून घ्यावंस म्हणजे तू मुक्त होशील, म्हणजे तू आनंदाला प्राप्त होशील असं भगवंतांनी या श्लोकामधून अर्जुनाला असा उपदेश केलेला आहे. ते थोडंसं बंद करा, सगळं हे बंदच करा, आवाजच येते. हां, हे बंद करा. नाही स्टँड नको, हे असं तर इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विवेक असा सांगायला भगवंतांनी इथे सुरू केलेलं आहे. श्लोकामध्ये भगवंतांनी चमत्कृती केलेली आहे. ज्ञान सांगायचं आहे. कोणाला सांगितलं पाहिजे ज्ञान? प्रत्येक मार्गाचा काही ना काहीतरी अधिकारी सांगितलेला आहे. योग मार्गाचा अधिकारी असेल, कर्म मार्गाचा अधिकारी असेल, तसा ज्ञान मार्गाचाही अधिकारी सांगून दिलेला आहे. मग हे सांगत असताना भगवंतांनी इथे स्वतंत्र रीतीने उच्चार केलेला नाही की अधिकारी कोण सांगायचा. या श्लोकामध्ये एवढ्या श्लोकाचा विचार करीत असताना भगवंतांनी स्वतंत्र रीतीने अधिकारी सांगितलेला नाही, स्वतंत्र रीतीने सांगितलं नाही, मात्र पण छुप्या पद्धतीमध्ये चमत्कृतीपूर्ण भाषा वापरून भगवंतांनी ज्ञानमार्गाचा अधिकारी या श्लोकात सांगून दिलेला आहे. तो कुठे सांगितला असेल? ज्यावेळी आपण श्लोकाचं चिंतन करायला लागतो, जो दुसरा श्लोक आहे त्याची जी पहिली अर्धली आणि ती अर्धली जिथे समाप्त होते तिथे भगवंत अर्जुनाला भारत असा शब्द वापरतो, असं विशेषण देतो. भारत म्हणतो, अर्जुनाला भारत म्हणतो. पार्थ म्हटलेलं आहे, धनुर्धर म्हणलेलं आहे, वीर म्हटलेलं आहे. पण या विषयाच्या बाबतीमध्ये हा विषय सांगताना, ज्ञानाचा विषय सांगताना, विवेकाचा विषय सांगत असताना, आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय सांगत असताना, क्षेत्रज्ञ विवेक सांगत असताना भगवंत अर्जुनाला भारत असा शब्द भारत म्हणतो. भारत म्हणण्यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजेत ना. मला सांगायचं काय, भारत या शब्दाचा अर्थ काय? भा अधिकृत, भा नाम प्रकाश, भा नाम ज्ञान, आणि त्याच्यामध्ये जो रत आहे, त्याच्यामध्ये जो रमतो, त्याच्यामध्ये जो गुंतलेला आहे, त्या ज्ञानाची जो इच्छा करतो तो भारत. म्हणजे ज्ञानाची ज्याला इच्छा आहे, प्रकाश स्वरूपाची ज्याला इच्छा आहे, आनंद स्वरूपाची ज्याला इच्छा आहे तो भारत. म्हणजे ज्ञानाची इच्छा असणारा, ज्ञानाची इच्छा करणारा म्हणजे तो भारत. म्हणजे जिज्ञासू झाला. म्हणजे कोण रमवू शकतं या ज्ञानामध्ये? ज्ञानाची इच्छा कोण करतं? ज्यास ज्ञान नाही आणि मला अज्ञान आहे हे माहिती आहे, हाच ज्ञानाची इच्छा करतो. माझ्या स्वरूपावर असलेलं जे अज्ञान आहे, मला जे स्वरूपाचं अज्ञान झालेलं आहे हे ज्याला कळलेलं आहे तोच त्या आत्मस्वरूपात ज्ञानाच्या निवृत्त्यर्थ आत्मस्वरूप ज्ञानाची इच्छा करेल. दुसरा थोडीच कोणी करू शकतो. जे साधन चतुष्टय संपत्ती युक्त असा जो कोणी असेल, असा जिज्ञासू, ज्याला विवेक आहे, ज्याला वैराग्य आहे, ज्याच्या ठिकाणी समाधी षटक आहेत, ज्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आहे, दुर्लभ असणाऱ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत, असा तो जिज्ञासू, असा तो भारत, तोच जिज्ञासा करेल ना. तोच ज्ञानाची जिज्ञासा करेल, तोच ज्ञानाचा अधिकारी असेल. दुसरा कोणी असूच शकणार नाही ना. दुर्लभ गोष्टीच्या प्राप्तीसाठी दुर्लभत्व आपल्यापाशी पाहिजे. एक नियम आहे, समान सत्ताक पदार्थ एकमेकाला साधक बाधक होतात. मग दुर्लभ असणारा जो मोक्ष आहे तो जर मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल
दुर्लभ असणारं जे आत्मस्वरूप आहे ते जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मलाही दुर्लभत्वामध्ये येऊन बसावं लागेल. मी दुर्लभत्वामध्ये आहे की आहे नाही. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वंच महापुरुष संश्रयः. कोणकोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत? शंकराचार्य सांगतात की मनुष्यत्व हे दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व हे दुर्लभ आहे, आणि तिसरी गोष्ट महापुरुष संश्रय दुर्लभ आहे. म्हणजे महापुरुषही दुर्लभ झाला. महापुरुषाचा जर संश्रय आश्रय संगती हा जर दुर्लभ असेल तर महापुरुष दुर्लभ झाला का? झाला नाही. आता अर्जुनाला भगवान हा महापुरुष पुरुषोत्तम गुरु रूपाने गाठ पडलाय. दुर्लभ होतो त्याच्या ठिकाणी एक त्याला प्राप्त झालेला आहे. तो मनुष्य आहे का नाही? मनुष्य पार्थ येतो, अपार्थ नाही, पार्थ येतो. त्याच्या ठिकाणी मनुष्यत्वही आहे. मनुष्यत्व असून उपयोग नाही. मनुष्य तर सगळेच जण आहे. त्या महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये सांगत असताना जे सगळे जमले ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं. कोण कोण आहेत, काय काय आहेत, भीष्म द्रोण तटा सगळे सांगितले. तिकडे 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 किती किती योद्धे म्हणून सांगितले. पण त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व कोणाला निर्माण झालं? फक्त अर्जुनाला निर्माण झालं. तिथे युधिष्ठिरही होताच की, भीष्मही होतेच, द्रोणही होतेच. फार फार काय तर मनुष्य असणारा, पण मनुष्यामध्ये दुर्जनत्व प्राप्त असलेला दुर्योधनही होताच ना. सुयोधन म्हणत होते भगवंता, पण तो दुर्योधनही होताच. म्हणजे मनुष्यत्व जरी दुर्लभ असलं तरी त्या मनुष्यत्वामध्ये अजून दुर्लभत्व काय आहे तर त्याला मोक्षाची इच्छा होणं, आत्मस्वरूपाची इच्छा होणं, त्याच्या ज्ञानाची इच्छा होणं हे मात्र दुर्लभ आहे. मनुष्यत्व दुर्लभ आहे असं सांगत असताना असा आपल्याला विचार करता येतो, या पृथ्वीवर मनुष्य किती आहेत? कैशे कोटी मनुष्य असतील पृथ्वीवर, पण जीवसंख्येच्या मानानं मनुष्यत्व दुर्लभच झाले ना. डास किती असतात? हा येऊ ला. हॅलो हॅलो, येले का? हां, मी आपल्याला असं सांगत होतो की मनुष्यत्व दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? पशु पक्षी किडे वृक्ष हे सगळे जीव योनीत येणार. मनुष्याच्या मानाने त्यांची संख्या किती आहे? अगणित आहे. संध्याकाळ झाली आणि घराच्या खिडक्या जर नाही लावल्या तर घरात माणसं 4 असतात, पण त्या 4 माणसांना चावायला मात्र 100-200 डास येतात एका घरात. म्हणजे एक प्रजाती की कितीतरी प्रमाणात आहे. समुद्राचा विचार केला गेला, आज समुद्राच्या खोलापर्यंत जाणारी माणसे, हां त्याची खोली सापडत नाही ही गोष्ट निरळी आहे. पण आजही असे अनेक तिथल्या जीवांचे शोध लागत आहेत की जे आत्तापर्यंत माहीत नव्हते. इतके अनंत जीव आहेत. त्या अनंत जीवांमध्ये मनुष्य किती आहेत? इतक्या सगळ्या जीवांचा जर आपण विचार करू लागलो तर मनुष्य मात्र फार तुरळक सापडतात. काहीशे कोटी जरी असली, भारताची लोकसंख्या जगाच्या मानात 2 नंबरला जरी असली, फार मनुष्य जरी इथे दिसत असले तरी ते दुर्लभत्व आहे मात्र हे खरं आहे. मनुष्यत्व मात्र दुर्लभ आहे, कारण का अनेक जीव आहेत. त्या जीवांच्या ठिकाणी मात्र ही इच्छा होत नाही का, त्यांना ज्ञानच नाही. मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी आहे, अंतःकरण आहे. हॅलो हॅलो, हरे राम. मी आपल्याला सांगत होतो मनुष्यत्व दुर्लभ आहे. थोडासा व्यत्यय येतोय काहीतरी मधून मधून, त्यामुळे पुन्हा पुन्हा लिंक तुटते. मनुष्यत्व दुर्लभ आहे. त्या मनुष्यत्वामध्ये का दुर्लभ आहे तर आपण असा विचार केला. त्यापाशी अंतःकरण आहे, बुद्धी आहे, त्या वृत्ती आहे त्याच्यापाशी की जी वृत्ती
अज्ञानाचं निवारण करते, अज्ञानाचं आवरण घालून टाकते. ही वृत्ती मनुष्याजवळ आहे, सामर्थ्य आहे मनुष्याजवळ, समर्थता आहे मनुष्याजवळ. म्हणून तो मात्र या सर्व जीवयोनीमध्ये, जीवकोटीमध्ये विशेष स्वरूपाला आहे. म्हणून तो दुर्लभ आहे. तो मनुष्य दुर्लभ झाला. त्या मनुष्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व हे सुद्धा दुर्लभ आहे. प्रत्येक मनुष्याला सुखाची इच्छा होते म्हणून तो मुमुक्षु, हा साधारण विचार आहे. अहो पण जी सुखाची इच्छा होते, ती सुखाची इच्छा म्हणजे मला सुख नाही, मला दुःख आहे हे कळतं का त्याला? पहिल्यांदी सुखाची इच्छा करणारे लाख जण आहेत. एक ना एक मनुष्य सुखाची इच्छा करतो, पण मी दुःखी आहे असं कोण समजतो? मला अमुक अमुक दुःख आहे, मला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, आणि ते अज्ञान नाही, त्याचं अज्ञान आहे, ते अज्ञान गेलं म्हणजे मी सुखस्वरूप होईल, मी आनंदाला प्राप्त होईल, असा विचार करणारा कोण आहे? असा विचार करणारा थोडा विरळच असतो, वेगळाच आहे. महाभारताच्या युद्धप्रसंगी आत्ताच आपण बोललो, इतके सगळे जण होते, सगळेच मनुष्य होते, सगळेच वीरही होते. ते माऊली म्हणतात एकाने जर मनात आणलं तर हे विश्वसंहार आहे. म्हणजे इतके मोठे वीर होते. आता तर कोणी मनुष्य नाही तेवढा वीर, असे हे वीर होते. पण त्या वीरांमध्ये महावीर अर्जुनच निघाला. कारण का त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली, शरणागती निर्माण झाली, आणि भगवंताचा आश्रय त्याला प्राप्त आहे. म्हणजे दुर्लभत्व मनुष्यत्वानी प्राप्त आहे, दुर्लभत्व मुमुक्षत्वानी त्याला प्राप्त आहे, आणि दुर्लभत्व महापुरुषाच्या आश्रयाने त्याला प्राप्त आहे. असा जर दुर्लभतम असणारा योग जर एकत्रित आला तर दुर्लभ असणारा जो मोक्ष आहे तो सुलभ नाही का होणार? तो सुलभ होणार. मग तो मोक्ष सुलभ होण्याकरिता जिज्ञासू असणं गरजेचं आहे. मग तो दुर्लभ आहे. मग त्या जिज्ञासूसाठी म्हणून, त्या अधिकाऱ्यासाठी म्हणून भगवंतांनी अर्जुनाला भारत हा शब्द वापरला. मी त्या भारतापासून हा सगळा विचार आपल्याला सांगत आहे की जो ज्ञानाची इच्छा करतो त्या जिज्ञासूला काय आहे? आत्मस्वरूपाचं मला अज्ञान आहे, त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान निवारण झालं म्हणजे मला ज्ञान प्राप्त होईल. आता हे जे आत्मस्वरूपात ज्ञान आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान कशाने निवारण होईल? हा विचार करावा लागेल. हे अज्ञान कशाने निवारण होईल? तर ते अज्ञान होणार मात्र ज्ञानाने त्याचं निवारण होणार. कारण का जे ज्याचं विरोधी आहे तेच त्याचा नाश करेल ना. जर विरोधीच नसेल तर ते नाश काय करणार? विरोधित्व पाहिजे त्याच्या ठिकाणी. विरोधी असेल तर नाश होईल, नाहीतर होणार नाही. आता ह्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो ही मात्र गोष्ट खरी, पण कसल्या ज्ञानाने होणार याचंही चिंतन करावं लागेल ना. ज्ञान कोणतं? ज्ञान हे दोन प्रकारचं होऊ शकतं, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान. अज्ञान कसं आहे? मला जे अज्ञान आहे हे अपरोक्ष स्वरूपाचे. मला जो भ्रम झाला, तो जो भ्रम आहे तो मला भ्रम अपरोक्ष स्वरूप. जगत दिसतं ना, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, हे माझं घर आहे, हा माझा उद्योग आहे, मी नोकरदार आहे. आपण हे काल परवा वृत्तीप्रभाराच्या पाठामध्ये, तत्वबोधाच्या पाठामध्ये आपण चिंतन केलेलं आहे की मी असा जो भ्रम आहे तो भ्रम कसा आहे? प्रत्यक्ष आहे. हा माझा मुलगा, हा माझा पिता, ही माझी बायको, हा माझा पुत्र. हा भ्रम प्रत्यक्ष आहे की परोक्ष आहे? प्रत्यक्ष आहे ना, दिसते ना मला हे सगळं. प्रत्यक्ष भ्रमाची निवृत्ती, अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानाशिवाय होणारच नाही. आणि कोणाचा? अपरोक्ष ज्ञान कोणाचं हे महत्वाचं आहे ना. ज्याच्याविषयी भ्रम झाला, ज्याच्यावर भ्रम झाला त्याचं ज्ञान झाल्याशिवाय मात्र त्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती होणार नाही. तर तो आम्हाला अपरोक्ष ज्ञान मात्र त्या ज्याच्यावर भ्रम झालेला आहे त्याचं व्हायला पाहिजे. त्याला म्हणायचं अधिष्ठान. आणि त्याच्यावर भ्रम जो होतो, ज्याचा होतो, त्याला म्हणायचा अध्यस्त. आणि हा जो व्यवहार होतो त्याला म्हणायचा अध्यास. भ्रम झाला, अध्यास झाला. हा अध्यास झालेला आहे सगळा. अध्यास कशामुळे झाला? अपरोक्ष भ्रम आहे ही गोष्ट मान्य आहे. अपरोक्ष भ्रमाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष ज्ञान पाहिजे ही गोष्ट मान्य आहे. आता हा जो अध्यास झाला हा झालाच कशामुळे याचाही विचार करायला लागेल ना. हा अध्यास मात्र मग सांगितलं जातो अज्ञानाने झाला. आपण काल त्याचं चिंतन पाहिजे. अज्ञानाने अध्यास होतो. लाख आहे अज्ञान. ईश्वर सृष्टी खूप आहे. ईश्वर सृष्टी दुःखदायक आहे का? असे दुःखरूप असेल नाही तर काही असेल,
ती दुःख देणारी आहे का? ईश्वर सृष्टी, खांब दुःख देतो, झाड दुःख देतं, मग दुःख देणार कोण आहे? दुःख देणारी जीवसृष्टी आहे. माझ्या कल्पना दुःख देतात, हे माझं हे तुझं, हा जो भेद आहे, ही जी अनुकूल प्रतिकूल बुद्धी आहे, हे साक्षात दुःखाच कारण. जीवसृष्टी साक्षात दुःखाच कारण, कारण का ती कल्पनेवरच आधारलेली आहे ना सगळी. हे माझं आणि हे तुझं म्हणण्याला आधार काय? याला आधार फक्त अनुकूल प्रतिकूल बुद्धी आहे, दुसरी कोणतीच नाही. ईश्वर सृष्टी दुःख देत नाही, जीवसृष्टी मात्र दुःख देते. मी निर्माण केलेलं, मी स्वप्नात गेलो, स्वप्नामध्ये मी राजा झालो असं चिंतन करतो, राजा झालो तर मला आनंद होतो. आणि स्वप्नामध्ये जर मला दारिद्र्य प्राप्त झालं तर ओरडतो कोण? मीच ओरडतो ना. म्हणजे जीवस अपेक्षा हे सगळे दुःख आहे, दुसरे दुःख नाही. म्हणजे आपण जी काही कल्पना करू तिथून मला दुःख प्राप्त होतात. म्हणजे अध्यास कोणामुळे झाला? अज्ञानामुळे झाला असं मला म्हणायचं नाही. अज्ञानामुळे होतो हा विचार झाला, पण अज्ञानामुळेच होतो असं मला म्हणायचं नाही. आता जे मला सामान्य रूपाचं ज्ञान प्राप्त झाले त्याच्यानेच मला अध्यास होतो. कसं काय होतो? उदाहरण घेऊ आपण त्याच्यासाठी, या ही गोष्ट स्पष्ट होईल. रज्जू पडलेली आहे आणि निबिड अंधकार आहे, म्हणजे पूर्ण अंधकार. आता रज्जू दिसते का? रज्जूवर निर्माण झालेला, न झालेला, असलेला, नसलेला, कसल्याही स्वरूपाचा असो, तो साप दिसणार आहे का? नाही दिसणार. अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत गेली तर पाहिजेत, सामान्य रूपात जाऊ नाही तर विशेष रूपात जाऊ, कशी का होईना पण गेली तर खरी. ती अंधकारापर्यंत जाते, अंधकार बघून संपला विषय तिचा, अंधकाराचं ज्ञान करून देते. म्हणजे निबिड अंधकारामध्ये अध्यास होत नाही, अज्ञानात अध्यास होणार. लख प्रकाश पडला, त्या लख प्रकाशामध्ये रज्जूत दिसते, म्हणजे दोरी स्पष्ट दिसते. दोरी जर स्पष्ट दिसली तर दोरीवर सर्पाचा अध्यास कसा होईल? लख प्रकाशातही होणार. मग अध्यास कशाने होतो? निबिड अंधकारही नसला पाहिजे आणि पूर्ण स्वच्छ लख असा प्रकाशही नसला पाहिजे. मंद अंधकारामध्ये मात्र होतो. म्हणजे सामान्य रूपाचा प्रकाश असला पाहिजे आणि अंधकार, म्हणजे सामान्य रूपाचा प्रकाश आणि मंद अंधकार असा जर असेल, आणि तिथे जी रज्जू पडलेली आहे, म्हणजे जे वस्तू पडली, रज्जू पडली, त्या रज्जूचं मला सामान्य रूपाने ज्ञान झालं पाहिजे, हे काहीतरी पडलेलं आहे असं ज्यावेळी मला ज्ञान होतं, म्हणजे इदम स्वरूपाचं मला ज्यावेळी त्या पदार्थाचं ज्ञान होतं, त्यावेळी त्या पदार्थाच्या विषयी अध्यास निर्माण होतो. मग तिथे काहीतरी येईल. मग ती रज्जू आहे ना, मग इदम त्याचं ज्ञान झालं, इदम अंशात त्या रज्जूचं मला ज्ञान झालं. आता त्या रज्जूवर मला कशाने का होईना सर्पाचा अध्यास झाला. मग ते दोष असेल, सादृश्यता असेल, अमुक तमुक, या सगळ्या काही गोष्टी असतील, संस्कार असतील, पूर्वसंस्कार, या सगळ्या काही काही गोष्टी असतील, त्याच्याने मला त्या रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला, सर्पाचा भ्रम झाला. म्हणजे ज्ञान झालं कशाचं? मला रज्जूचं. झालं कसलं? सामान्य ज्ञान झालं. अज्ञान तर रज्जूचं आहेच आहे, विशेष रूपाचं अज्ञान तर आहेच आहे, पण विशेष रूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं जे ज्ञान आहे त्याच्यामुळे मला अध्यास झाला. म्हणजे रज्जूवर मला सर्पाची प्रतीती आली. अशा प्रकारे अध्यास होतो, अशा प्रकारे मला भ्रम होतो. त्याशिवाय मला भ्रम होणार नाही. असा जो भ्रम आहे हा अपरोक्ष असणारा भ्रम अपरोक्ष असणाऱ्या ज्ञानाने मला घालवावं लागेल, तोपर्यंत तो जाणार नाही. हा भ्रम मला आत्मस्वरूपाविषयी झालेला आहे. आत्मस्वरूपावर, ब्रह्मचैतन्यावर जगताचा अध्यास झाला, म्हणजे ब्रह्माचं सद्रूपाने मला ज्ञान आहे, विशेष रूपाने त्याचं मला ज्ञान नाही, चिद्रूपाने, आनंद रूपाने त्याचं मला ज्ञान नाही. म्हणून मला ब्रह्मचैतन्यावर जगताचा अध्यास झाला, म्हणजे जगताचा भ्रम झाला. आता त्या जगताचा भ्रम जर मला निवृत्त करायचा असेल तर मला अध्यस्त असणाऱ्या जगताची अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्ती करावी लागेल. अध्यस्त पदार्थ म्हणजे मिथ्या पदार्थ, मिथ्या पदार्थ म्हणजे बाध योग्य पदार्थ, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ज्ञाने करूनच होते. दोरीवर दिसलेला सर्प काठ्याने मारून जाऊ शकत नाही. कितीही तुम्ही हाकलायचा प्रयत्न केला, रॉकेल टाकलं, तो जाणार आहे? तो जाणार नाही. त्याच्यासाठी काय करावे लागेल? एकतर कोणीतरी येऊन ती दोरी हातात द्यावी लागेल, नाहीतर प्रकाश करावा लागेल. दुसरा काहीच पर्याय नाही. दोरी आहे हे दाखवून द्यावं लागेल, म्हणजे अधिष्ठानाचं मला ज्ञान करून द्यावं लागेल.
म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून होणं शक्यच नाही. म्हणजे अधिष्ठानाचं मला ज्ञान झालं पाहिजे. कसलं झालं पाहिजे? सामान्य रूपाचं ज्ञान आहेच आहे ना, रज्जूचं सामान्य रूपाचं ज्ञान आहेच आहे, पण ते सामान्य रूपाचं जे ज्ञान आहे ते सामान्य रूपाचं ज्ञान भ्रमाला बाधक कुठे? साधक आहे ना ते. त्याच्यामुळं तर झाला ना एवढा सगळा गोंधळ. सामान्य रूपाच्या ज्ञानामुळेच हा सगळा गोंधळ झाला ना, नाहीतर झालाच नसता गोंधळ. सामान्य रूपाचं ज्ञान आहे मला. सामान्य रूपाचं ज्ञान विशेष रूपाच्या अज्ञानाला साधक आहे, बाधक नाही. ते साधक आहे म्हणून भ्रम झालेला आहे. आता त्याची निवृत्ती करायची असेल तर तद्विरोधी असं जे कोणी आहे तेच मला घ्यावं लागेल. अपरोक्ष भ्रमाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष रूपाचं ज्ञानच मला पाहिजे. आणि त्या अपरोक्ष रूपाचं ज्ञान कशाने होतं हा आता आपला पुढचा मुद्दा आहे. अपरोक्ष रूपाचं ज्ञान पाहिजे ही गोष्ट सिद्ध झाली, ही गोष्ट गरजेची झाली. हा विवेक त्या जिज्ञासूच्या ठिकाणी आहे याचंही आपण चिंतन केलं. म्हणजे अपरोक्ष रूपाचा भ्रम आहे, त्या भ्रमाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष रूपाचं ज्ञान पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष रूपाचं ज्ञान पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञान पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष रूपाचा भ्रम निवृत्त होईल. आता ते जे ज्ञान आहे ते ज्ञान मला कशाने होईल, ते ज्ञान मला कशाने होईल याचा विचार करीत असताना दुर्लभत्वामधली जी तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे महापुरुषाचा आश्रय, महापुरुषाची संगती, महापुरुषाची कृपा, म्हणजे सद्गुरूंची कृपा. याच्याशिवाय ही मात्र गोष्ट होणार नाही. म्हणजे सद्गुरूंची शरणागती तिथे झाली पाहिजे. ज्ञानमार्ग सांगायचा आहे. ज्ञानमार्ग सांगत असताना भगवंतांनी त्याचा एक विधी घालून दिलेला आहे की हे कसं होणार. आता हे पाहिजेत आपल्याला तर ठरून गेलं. आत्मस्वरूपात ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान मला करून घ्यायचं, ही गोष्ट आता ठरली गेली. आता मला ही गोष्ट पाहिजेत म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे? विधी, भगवंताचं वाक्य, महापुरुषाचं वाक्य, संत वाक्य मला तिथे पाहिजे. म्हणजे मला कोणतं तरी प्रमाण पाहिजे. भगवंतांनी सांगून दिलेलं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस् तत्वदर्शनः. ठीक आहे. काय म्हणतो भगवंत या ठिकाणी? शरण जा. कोणाला शरण जा? तद्विद्धी प्रणिपातेन, विधीने. विधीने म्हणजे कशाने? सर्व धर्मान परित्यज्य हाच विधी घेतला. आता सगळ्या भावना सोडून द्या. सगळे धर्म. कोणते धर्म? माझे धर्म सुख दुःखादी नाहीत, कर्तृत्व भोक्तृत्वादी माझे धर्म नाहीत, बुद्धीचे आहेत. अशा पद्धतीचा मला सामान्य रूपाचा विवेक जो प्राप्त झालेला आहे आता मला त्याचं चिंतन करायचं. आत्ताच्या विषयाला मात्र ह्या गोष्टी आवश्यक आहेत. सर्व धर्मान परित्यज्यतेच्या वर ज्या व्याख्या आहेत तो विषय मला आत्ता अपेक्षित नाही आहे. चालू विषयाला अपेक्षित काय आहे मला? तर समर्पण अपेक्षित आहे. समर्पणामध्ये सुरुवातीला जो आत्मानात्म विवेक सांगितला, सुरुवातीला जो नित्यानित्य विवेक सांगितला, सुरुवातीला जो अधिष्ठान अध्यस्त विवेक सांगितला सामान्य रूपाचा, पहिला अधिकारी असलेला, अधिकार्याचं वर्णन करीत असताना साधन चतुष्टय संपत्ती मधला जो पहिला विवेक सांगितला त्या विवेकामध्ये जे सांगितलेले तो मला अपेक्षित आहे. ते जे धर्म आहेत जे मी माझे 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 म्हणून मानत होतो ते धर्म माझे नाही आहेत, ते धर्म मात्र बुद्धीचे आहेत. आणि ते सगळे मी धर्म सोडतो. प्रतिती ते मला त्या धर्माची पूर्ण निवृत्ती झालेली नाही. आता त्याची मला पूर्ण आत्यंतिक निवृत्ती करायची आहे. त्याच्यासाठी मी शरण येतोय. हा विधी आहे. म्हणजे मी कुठे आहे? प्राप्त स्वभाव धर्म. हा, प्राप्त स्वभाव धर्माचाही त्याग. म्हणजे त्याच्यामध्ये आता सगळेच आले. जे जे काही विचाराने येतील ते सगळेच धर्म आले. प्राप्त स्वभाव धर्माचा त्याग करून त्या महात्म्याची, सद्गुरूची शरणागती केली पाहिजे. मग त्या महात्म्याची शरणागती केली त्यावेळी त्यांच्या ठिकाणी आपलं सगळं आत्मनिवेदन केलं पाहिजे. आत्मनिवेदन करून आपली काय इच्छा आहे, आपल्या ठिकाणी काय आहे, आपण कशाची इच्छा करत आहोत, या सगळ्या गोष्टी तिथे निवेदित झाल्यानंतर त्या महात्म्याकडून ते ओळखून घेतात ना. प्रश्न तुम्ही जो विचारता त्या परिप्रश्न, प्रश्न म्हणजे मला पुत्र नाही, माझं लग्न होत नाही, मला सुख नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आता आत्मस्वरूपाबद्दल विचारायचं म्हणजे त्याला परिप्रश्न. भगवंतांनी म्हणलंय ना परिप्रश्न. हा परिप्रश्न मात्र तिथे विचारायचा. आणि परिप्रश्न विचारल्यानंतर सद्गुरू आहेत
न सांगता तुम्हा कळो येते अंतर, असं त्यांना म्हणलं गेलेलं आहे. अशी जर तिथे इच्छा व्यक्त केली आत्मस्वरूपाची, तर ते सांगणार नाहीत काय? सांगणार, निश्चित मात्र ती गोष्ट सांगणार. नवे नवे हेच गोष्ट सांगण्यासाठी बसलेले असतात ना ते. हा जो श्लोक चालू झाला, आत्ता आपण ज्या श्लोकाचं चिंतन करीत आहोत, क्षेत्रज्ञांच्या अपिमाम विद्धी, याच्यासाठी अर्जुनांनी प्रश्न केलाय का? अर्जुनांनी या उत्तरासाठी, या ज्ञानासाठी आत्ता प्रश्न केलाय का? जागोजागी अर्जुनांनी प्रश्न विचारला की त्याची उत्तर दिलेली आहेत भगवंतांनी लगेच. याची पूर्वभूमिका काय? अर्जुनांनी प्रश्न केलाय नाही, भगवान वाचच आहे थेट. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला तो विचारेल असं अपेक्षा ठेवलेली नाही, त्याची इच्छा जाणलेली आणि उत्तर द्यायला चालू केले, आणि हे ज्ञानाचं उत्तर द्यायला चालू केलं. म्हणजे हे ओळखतात का ओळखत नाही? ओळखतात. आणि जर प्रश्न विचारला तर निश्चित हेच सांगतील ना. सांगण्याचं कामच त्यांचं हे आहे, हेच सांगायला बसलेला महात्मा असतो. बाकी तर सर्व गोष्टी त्यांनी इकडे प्रवृत्त व्हावं म्हणून आहे. जसं की शास्त्राचं चिंतन करायचं, आयुर्वेदाचा कोणताही ग्रंथ काढायचा, कोणताही ग्रंथ काढला आयुर्वेदाचा, त्या आयुर्वेदामध्ये पहिल्यांदाच कुठे त्यांनी लिहिलेलं असतं, पहिल्या 1-2-3 श्लोकामध्ये, हे कशासाठी आम्ही करतो आहोत? भव दुःख निघून जावं म्हणून आम्ही हे आयुर्वेदाचे उपाय करतो, असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. धर्मशास्त्र सांगतं अंतःकरण शुद्धी व्हावी म्हणून सांगतो. म्हणजे सगळ्या शास्त्रांचा विचार ज्यावेळी करतो, समग्रतेने विचार करतो, त्यावेळी आम्हाला असं लक्षात येतं की परंपरेया मोक्षोपयोगी असणाऱ्या साधनांचा विचार सर्व शास्त्र सांगतात. परंपरेने, समन्वय मात्र सगळ्या शास्त्रांचा हा आहे. इथे मात्र सर्व शास्त्र, सर्व वाटा या ठिकाणी एकत्रित येतात. तत्तु समन्वयात ब्रह्मसूत्रामध्ये आले. इथे समन्वय मात्र सांगून दिलेलं आहे की सगळी जी शास्त्रे, ती शास्त्र या ठिकाणी येतात आणि काय सांगतात? अरे तुला अज्ञान आहे, तू ज्ञान प्राप्त करून घे, सगळ्या दुःखांपासून तू मुक्त होशील, तुझ्या दुःखांची आत्यंतिक निवृत्ती होईल, काही राहणार नाही. मी सर्व इच्छा ज्या आहेत ते सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व इच्छा म्हणजे सर्व, कुठे वापरला शब्द हा? ब्रह्माच्या ठिकाणी वापरला. सर्व सुखाचे आग्रह, म्हणजे सर्व सुखाचे आग्रह म्हणण्यामध्ये तिथे आले. सुखाचं साहचर्य नाही त्या सर्वाला, सुखाचं साहचर्य सर्वाला गेल्यानंतर सुखस्वरूपाचं साहचर्य आलं. सुखस्वरूपाचं साहचर्य आलं म्हणजे ब्रह्माचं साहचर्य आलं. आणि ब्रह्माचं साहचर्य म्हणजे काय? ब्रह्मात्म स्वरूपात आहे. ब्रह्म कुठे नाही म्हणून त्याच्या शेजारी बसलाय म्हणायचं. कुठे नाही असं नाही, तो सर्व म्हणून ब्रह्माचंच आहे तिथे वर्णन. सर्व सुख त्याला प्राप्त होतात. म्हणजे काय होतं? त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याला जीवनमुक्ती प्राप्त होते, त्याला आनंद प्राप्त होतो, त्याला आनंद रूपता प्राप्त होते, असं मात्र या ठिकाणी वर्णन आहे. हे कशासाठी आम्ही सांगत आहोत? या ज्या श्लोकामध्ये भगवंतांनी हा जो श्लोक उच्चारला, हा श्लोक भगवंतांनी अर्जुनाच्या शंकेविना उच्चारला. आधी शंका केलेली हे जाणलेलं आहे, आणि क्रमाक्रमाने पुढे पुढे येत असताना अर्जुनाचे काहीतरी प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नावर त्यांनी तिथली उत्तर दिली. हा श्लोक उच्चारित असताना अर्जुनाच्या मनातली स्थिती जाणली आणि ह्याला परिप्रश्न यांनी केलेला हे जाणलं, आणि भगवंतांनी थेट उत्तर द्यायला चालू केलं की महावाक्याचा उपदेश चालू केला. म्हणजे परिप्रश्न केला पाहिजे. आपण इथे होतो की विधी काय सांगायचा? स्वभाव प्राप्त असलेल्या सर्व धर्मांचा त्याग करावा, सद्गुरूंची शरणागती करावी, आणि सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर त्यांच्या ठिकाणी परिप्रश्न करावा की मी बद्ध आहे, मला मुक्त व्हायचं, मला आत्मस्वरूपाला जायचं, अशी तिथे त्यांनी प्रार्थना करावी. सद्गुरू समजून जातात की याला काय पाहिजे, महात्मा समजून जातो याला काय पाहिजे, हा महापुरुष समजतो याला काय पाहिजे, आणि त्याचा निरपेक्ष बुद्धीने उपदेश करायला लागतो. अपेक्षा नाही ठेवत. व्यावहारिक जगतामध्ये एखादं ज्ञान मला पाहिजेत म्हणल्यानंतर अपेक्षा असते. ट्युशन आहेत, महाविद्यालय, शाळा आहे, शिकवतात का? प्रत्यक्षात शिकवत नाही, मोबाईलवर शिकवत. आता आपणही मोबाईलवरच आहोत, त्याच्यामुळे त्याला फार निषेध नाही करायचा, पण जाता जाता बोललंही पाहिजेत ना. फी किती वाढवता तुम्ही? हा विषय आहे ना. फी किती वाढवता तुम्ही? येऊन तिथे शिकवता, विद्यार्थी गोळा केले, लाईट वापरली, काय वापरलं तुम्ही? काही नाही. हां ठीक आहे, त्या शिक्षकाचं मानधन द्यायचं, दिलं पाहिजे. मग त्याला किती देणार आहे तुम्ही मानधन?
शाळा जितका पैसा घेते तितकं मानधन दिले असते तर शिक्षक लोक 4 चाकीमध्ये हिंडले असते. मतदानाच्या केंद्रावर शिक्षक लोक दिसले नसते कधी सुखी झाले. आणि सुखी झाले असते. आता ते सांगण्याचा हेतू सापेक्ष बुद्धी आहे. व्यावहारिक जगतामध्ये कोणती गोष्ट द्यायची घ्यायची म्हणलं की सापेक्ष बुद्धी आहे. काहीतरी अपेक्षा आहे, आम्हाला अमुक पाहिजे म्हणजे आम्ही तमुक करू. तोपर्यंत व्यवहार होत नाही. अपेक्षेने व्यवहार होतो जगतामध्ये. नव्हे ते जगताचं स्वरूपच आहे ना. सापेक्षता हेच जगताचं स्वरूप आहे. हे आहे, हे नाही, हे नाही म्हणून हे आहे, असं जगताचं स्वरूप सापेक्षच असल्यामुळे प्रत्येक व्यवहार सापेक्षतेनेच होणार. ठीक आहे, असो. कमी जास्तीपणा त्याच्यामध्ये काही असेल तिथे मात्र दोषाची न्यूनाधिकता होते. तसा हा प्रकार शालाचा आहे सगळा महाविद्यालयांचा. आत्ता हा प्रकार त्या अधिकताचा अपेक्षा निर्माण झाली आणि देणं कमी झाली की दोष होतो. जिथला तिथला व्यवहार सचोटीचा व्यवहार असला की तिथे मात्र दोष आहे असं कोणी म्हणत नाही. म्हणजे 1 रुपयाची वस्तू घेतली आणि 1 रुपये किमतीचीच वस्तू दिली तर तिथे कोणी दोष आहे असं म्हणेल, व्यवहार चुकीचं केला असं म्हणेल नाही. ठीक आहे, दोषाची कमी अधिकता तिथे असू शकते. पण असा महात्मा की जो आत्मस्वरूपाबद्दल ज्ञान देतो तो निरपेक्ष बुद्धीने देणार. जरी आपण विचार केला, चला विचार करायचा, व्यावहारिक बुद्धी आहे ना आपली, व्यवहाराच्या बुद्धीने जर आपण विचार करायचा ठरवला, काय द्यावं, काय दिलं पाहिजे. आत्मस्वरूपाचं ज्ञान खरेदी करायचंय मला, मी काय देऊ. व्यावहारिक संपत्ती काहीच देता येत नाही. व्यावहारिकत्वच द्यावं लागेल, फक्त जीवत्वच अर्पण करावं लागेल. दुसरी कोणतीच गोष्ट देता येत नाही. रंगनाथ महाराज परभणीकरांचा दृष्टांत, आता सगळे त्या परिवारातले आहेत म्हणून सांगतो. आळंदीच्या वाटेवरून महाराज ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जात असत. माऊलींच्या दर्शनाला जात असताना हा मोठा महात्मा आहे, ज्ञानी आहे, ज्ञानेश्वरी सांगतात. सगळीकडे सर्व दूर त्यांची कीर्ती पसरलेली होती. मग तिथे जे बसलेले असायचे माळी लोक वगैरे, ते लोक दररोज जाता येता महाराजांना म्हणायचे, महाराज काहीतरी घ्या आमच्याकडून, महाराज आमच्याकडून काहीतरी घ्या, महाराज आमच्याकडून काहीतरी घ्या. आणि हे काहीच घ्यायचे नाहीत आणि म्हणायचे, अरे घेतो पण काय घेतो, तुझा जीव देतो का. म्हणजे तुला मारतो असं म्हणायचं नाही त्यांना. म्हणतो तुझा जीव देतो का. हा, मी ते घ्यायला बसलेलो आहे. म्हणजे हा व्यवहार इतका मोठा आहे. म्हणतात जीवत्व घेतोय. जीव घेतो म्हणजे तुला मारून टाकतो असं नाही. जीवत्व देतो का तुझं. हा, मी घ्यायला तयार आहे. जीवत्व घेण्याचं सामर्थ्य कोणाचं. सोपं सामर्थ्य नाही ते. म्हणून तर दुर्लभ आहे ना महापुरुष. सगळ्यात मोठं घेणं, सगळ्यात मोठा व्यवहार तर हाच आहे ना. दुसरा व्यवहार कोणता असेल मोठा. 1 रुपयाची वस्तू 1 रुपयाला. बर, जीवत्व घेतलं, समान वस्तूंचा व्यवहार झाला, समान मूल्यांमध्ये व्यवहार झाला तर दोष नाही. आत्ता आपण चिंतन केलं, बरोबर आहे. 1 रुपयाची वस्तू 1 रुपयाचंच धान्य दिलं, झाला समान व्यवहार, दोष नाही. आता आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे आणि शुल्लक असलेलं जे व्यावहारिकत्व आहे, जे नाहीच, जीवत्व नाहीच, त्यांचा व्यवहार करायचा आणि अमूल्य असलेली गोष्ट घ्यायची. हा व्यवहार कितपत मोठा, काय म्हणायचं याला. याला म्हणायचं दयावान. सद्गुरूंचं लक्षण केलं ना. काय केलं सद्गुरू. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि शेवटचा अवतरण दयाळू म्हणायचं. शेवटी कृपळू म्हणायचं. रत्न अमोलिक दी मेरे सद्गुरू. अरे अमूल्य, ते अमूल्य असणारी गोष्ट जर ते देत असतील तर तुम्ही जीवत्वाचं मूल्य दिलं तरी ते मूल्यच आहे, त्याला काही अमूल्यता नाही. हा, जगताना व्यावहारिक जगतामध्ये माझ्या जीवनाला मूल्यत्व आहे का नाही. अमूल्य, हे सुद्धा अमूल्य आहे व्यावहारिकतेमध्ये. मनुष्यत्व आताच म्हणलं ना दुर्लभ आहे. सापेक्षतेने ज्यावेळी आम्ही विचार करू त्यावेळी मात्र त्या आत्मस्वरूप ज्ञानाच्या अमूल्यतेपुढं ह्याचं अमूल्य काही नाही. म्हणजे 1 रुपया पुढे, 1 रुपयाचं चिंतन करताना 1 अब्जापुढे, 1 खर्वापुढे 1 रुपयाचं मूल्य काही नाही. पुढे पाहत नाही त्याच्याकडे. म्हणजे एखादा पहिलीचा विद्यार्थी आहे, त्या पहिलीच्या विद्यार्थ्याच्या समोर एखादा PhD केलेला बसला. आता शंका कोणाला विचारायची. शंका कोणाला विचारणार. त्याच्या मानाने ह्याचं मूल्य काय. हा हुशार आहे
पहिलीमध्ये 90% पाडतो, 99% पाडतो, आता 105ही चालतात. स्पोर्ट कोट्यातून 105ही चालतात. आता हा हुशार आहे, पण ह्या PhD वाल्याच्या हुशारीच्या मानाने ह्याची हुशारी आहे का नाही? हा, याचंही अमूल्य. हाही हुशार आहे, तोही हुशार आहे, पण महत्त्व त्याला आहे, तो मुख्य आहे, हा अमुख्य आहे. तसं आत्मस्वरूप ज्ञानाचा ज्यावेळी, आत्मस्वरूपाचा ज्यावेळी आम्ही विचार करू, आत्मस्वरूपाच्या ठिकाणचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, त्या अमूल्यतेपुढं ह्या जीवत्वाची अमूल्यता काही कामाची नाही. कारण का नाहीच ते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेच जे ज्ञान, आपण या जाणं आपणची नाहीच आहे त्याच्यासमोर दुसरं कोणतं. इथे त्रिपुटी असेल तर सगळ्या गोष्टीला किंमत आहे, आणि त्रिपुटी नाही, त्रिपुटी राहित्यच ज्याच्या ठिकाणी आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी आहे. मोप तुमच्यापाशी चांगला गुण आहे, मी खरं बोलतो, मी खूप सज्जन आहे, असे किती मोठे गुण असले, निर्गुणापुढे तुमची काय किंमत? निर्गुणापुढे तुमची किंमत नाही. हां, ते आरोपित करावे लागतात. हां ठीक आहे, सत्य, मी सत्य बोलतो, मी इतका सत्य बोलतो, धर्मराज युधिष्ठिरासारखा मी सत्य बोलतो, म्हणजे व्यवहारामध्ये धर्मराज युधिष्ठिर जसा सत्यरूप आहे तसा मी सत्यरूप आहे. फक्त त्याचा रथ 1.5 फूट पुराणात उचलत होता, आमचा काही उचलत नाही, कारण का आम्हाला उठता बसता येत नाही ना, रथ कधी उचलावा? आमच्या उठण्या बसण्याची पंचायत झालेली आहे, कारण का आम्हाला गुडघेदुखी चालू झालेली, आम्हाला उठताच बसता येत नाही, म्हणल्यावर रथात कधी बसावा आम्ही? पुढील रथ आमचाही. खरी गोष्ट आहे, आपण त्या रथात जाणं इतकी ताकद नाही राहिलेली. मग आता ते ठीक, पण हे सत्यरूप आहे, मी सत्यरूप आहे असं मी समजतो. काही जरी म्हटलं तरी ते जे ब्रह्म आहे ते सत्य निरपेक्ष आहे. पण आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून श्रुती माऊली काय करते? सत्य आहे तो, ज्ञान आहे तो, ज्ञानस्वरूप आहे तो, आनंद स्वरूप आहे, असे कल्पित धर्म तो कल्पित धर्मी आहे असे समजून त्याच्यावर देते. आम्हाला कळलं पाहिजेत ना तो काय म्हणून ते तिथे जात नाही. त्रिगुण त्रिविध तो सच्चिदानंद शब्दाचा अनुवाद नाहीच येत, याच्याने ते होत नाही. माऊली म्हणतात, अभंगात माऊली म्हणतात की हे तो सच्चिदानंद आहे का? नाही, या शब्दांचा तिथे अनुवाद होत नाही, हे शब्द तिथे जाऊन पोचत नाही. मग हे आम्ही कशासाठी म्हणलो? अहो तो असत नाही, तो सत आहे हे सांगण्यासाठी आम्ही म्हणलो. तो अचित नाही, तो चित आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्याला चित म्हणलो. तो दुःखरूप नाही, तो आनंदरूप आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्याला आनंद म्हणलो. म्हणजे हे धर्म आम्ही जे म्हणतोय हे श्रुतीने कल्पितच केले ना, आरोपित केले ना त्याच्यावर आहेत. हे नाही हे सांगण्यासाठी आम्ही हे आहे असं म्हणतो, पण हाच आहे, हेच आहे ह्या सांगण्यामध्ये श्रुतीची मात्र प्रवृत्ती नाही. म्हणून माऊली श्रुतीला माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली श्रुतीला माऊली म्हणतात. पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती, माऊली ये जगा. माऊली हा शब्द माऊलीने श्रुतीसाठी वापरा. जगात कोणी माऊली नाही अशी की जी अहितापासून काढते आणि हित देऊन वाढविते. हित देऊन वाढविते म्हणजे काय करते? पहिल्यांदा परोक्ष ज्ञान देते. ब्रह्मा अस्ति, आहे ब्रह्म, देव आहे सांगते. अवांतर वाक्याचं प्रयोजन आहे, परोक्ष ज्ञान होतं. मग हित दिलं, आता वाढवणं चालू, हळूहळू ढाळे हळूहळू शनै ही उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थंभन कृत्वा न किंचिदपि चिंतये. हळूहळू वैराग्याचे चालायची ती पाऊलवाट आम्हाला. बुद्धी धैर्या वसवटा बहु जवजव होये तव तव काहीची नोहे. बहु जवजव, हळूहळू. आपला मुद्दा इथे बहु जवजव होय, हळूहळू पुढे जायचंय. आत्मसुखाची बाळ लेणी देवळी. इथे क्षेत्रज्ञ विवेक जो सांगितला तो बाळलेणी सांगितला नाही. आत्मानात्म विवेक जो सांगितला तो बाळलेणी आहे. आणि क्षेत्रज्ञ विवेक जो या श्लोकात आपण त्याचं चिंतन करणार आहोत, तो जो विवेक सांगितला तो परिपक्व आहे, पूर्ण आहे. ज्ञान यथार्थ ज्ञान म्हणतो ना भगवंत त्याला, ते यथार्थ ज्ञान आहे, पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. त्या ज्ञानापर्यंत आपल्याला जायचं.
तर हळूहळू ही गोष्ट होणार आहे. हळूहळू आपल्याला त्याच्या ठिकाणी जायचं आहे. ते बाळलेणी त्याची लिहून घ्यायची आहे. ही जी बाळलेणी आहे त्या बाळलेणीसाठी म्हणून आपण प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न कोणता आहे? परिप्रश्नेन सेवया. त्याच्यातून मला बाळलेणी प्राप्त होणार आहे. बाळलेणी प्राप्त करायचा उपायही पाहिजेत ना. परिप्रश्न आणि सेवा ही गोष्ट केली. सेवा आणि परिप्रश्न ठीक उलट झालं थोडं. भगवंताच्या अर्जुन आणि श्रीकृष्ण ही जर गुरु शिष्य जोडी घेतली तर परिप्रश्न आणि सेवा असाच आहे तिथं. असे परिप्रश्न पहिल्यांदा केलाय. मग त्याला कळलं हा देव आहे, मोठा आहे, अमुक आहे. मग त्याच्या सेवेला लागला. मग तो थोडा त्याचा रथ घेऊन हाकायला लागला. पहिल्यांदा त्याला आपला सखाच आहे एवढंच ज्ञान होतं. हा माझा मित्र. काय केलं? गाई राखत होता. काय केलं? वीर झाला. काय केलं? कंसाचा वध केला. लोक ह्याला देव म्हणतात, पण हा माझा सखा आहे. चालू हेच ज्ञान होतं. आणि ज्यावेळी भगवद्गीतेचा उपदेश झाला त्यावेळी मात्र तो शरणागत झाला. शिष्यस्ते अहम म्हणला ना तो. मग सेवा चालू. अर्जुन श्रीकृष्ण जोडीच्या बाबतीत एवढी एक विलक्षणता आहे की पुढे कुठेही प्रकट होणार नाही. त्यांच्याच जोडीत प्रकट होईल पुन्हा कुठेही. पण आपल्या सगळ्यांसाठी काय आहे? प्रथम सेवा मग परिप्रश्न. ही कशासाठी आहे? बाळलेणी त्याची प्राप्त होणं, विवेक प्राप्त होणं. मी कुठे आहे हे मला प्राप्त होणं, ह्याचं ज्ञान मला झालं. मग मी कुठे आहे हे कळल्यानंतर मला कुठे जायचंय हेही मला कळलं. मग तो जिज्ञासू. मग तो जिज्ञासू तिथे मात्र तो जाईल. मग आता आम्हाला ज्ञान प्राप्त होईल. मी आपल्याला असं सांगतोय आत्मस्वरूपाचं जे मला अज्ञान आहे त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान मला घालवायचं असेल तर मला महापुरुषाचा आश्रय करावा लागेल. आणि त्या महापुरुषाचा आश्रय केल्यानंतर उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते उपदेश करतात. मी परिप्रश्न केला, परिप्रश्न केल्यानंतर उत्तर दिलंच पाहिजे. हां, आता इथे मात्र एक दोन गोष्टी होत्या. संप्रदाय भेदानी दोन गोष्टी आहेत. इतर संप्रदायाचा विचार केला तर तिथे गुरु उत्तर देतात असं सामान्य रीतीने बोलले गेलेले आहे. नाथ संप्रदायाचा विचार केला तर इथे शिष्य जो आहे तो धटाईने बोलतो, धीरपणाने बोलतो. जो उत्तर देईल तोच गुरु. गोरखबोधवाचा तिथे आपण गेल्यानंतर तिथे ते स्पष्ट होईल आपल्याला काय लिहिले तिथे त्यांनी. जो पूछे सो बतावे वही गुरु. प्रत्येक प्रश्नाच्या खाली लिहिलेलं आहे त्यांनी. मग हा संप्रदाय भेदानी आहे. उत्तर देतो का देत नाही? देतोच. श्रीकृष्ण नाथ आहे, तो देणारच उत्तर. नाथ संप्रदायाचा प्रवर्तकामध्ये जो मूल कारण आहे तो श्रीकृष्ण आहे. त्यामुळे तो ही प्रवृत्ती सांभाळणार का? सांभाळणार नाही. सांभाळणारच ना, देणारच ना तो. ती गोष्ट त्याच्यापाशी आहे. म्हणून उत्तर प्रश्न जो केलेला नाही, प्रश्न न करता पूर्व प्रश्न जाणून तर हे उत्तर चालू आहे ना तुझं. हां, चला क्षेत्रज्ञ विवेक कर. जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे असं तू जाण, पक्क जाण. हा भगवंताचा इथे एक निवडक शब्द आहे. पक्क जाण, दृढ जाण. हा दृढाला काय करायचं? सामान्य ज्ञानाला काही किंमत नाही. मला जो भ्रम झाला, आपण ह्याचं चिंतन करत होतो, मला जो भ्रम झाला तो सामान्य ज्ञानाने झाला, पण आहे अपरोक्ष रूपाचा ना. मग त्या अपरोक्ष रूपाच्या भ्रमाची निवृत्ती अपरोक्ष स्वरूपाच्या ज्ञानाने करावी लागेल. मग त्या अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती मला करून घ्यायची असेल तर त्या उपदेशाला मला ग्रहण करावं लागेल. मला सरळ सरळ स्वच्छ श्रोता व्हावं लागेल. दृढती भावना, उत्तम शिष्य तो जाण. हा, दृढती भावना, दृढती भावना, उत्तम शिष्य तो जाण. आता तो जो श्रोता आहे त्या श्रोत्यांनी अधिकाऱ्याची सगळीच कर्तव्य त्याच्यापाशी पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे त्याच्यापाशी? त्यांनी अधिकारी तर हवा आणि अधिकाऱ्याच्या कर्तव्य करणारही तो असला पाहिजेत ना. म्हणजे तो दृढ पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तो गुणी पाहिजे. मग तिथे होईल ना ह्या सगळ्या गोष्टी. माऊली म्हणतात की हे एवढं मोठं गौप्य सांगायचं, हे एवढं सगळं गौप्य कोणाला सांगायचं? माऊली म्हणतात या लागी सुमनू शुद्धमती, अनिंदकू, अनन्य गती, अगती नाही, अगतिक नाही, अनन्य गतिक.
पैगा गौप्यही तया प्रती चावळीचे सुखे. मला ब्रह्मज्ञान पाहिजेत, मला ब्रह्मज्ञान पाहिजेत म्हणून कोणत्याही महात्म्याला आणून बसवायचं, त्याच्या भोवती पहारे द्यायचे, उठून गेला की बघा म्हणून मला ब्रह्मज्ञान द्या, असं होत नसतं. असं होत नसतं. सुखे ते प्रसन्न पाहिजेत. परिप्रश्न करीत असताना बलात्कारे नाही गती. गुरुकृपेची रीती गुरुकृपेची रीती नाही. बलात्कारे नाही गती. आनंदित पाहिजे, प्रसन्न पाहिजे. मग आहे ना हे सगळ्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी आनंदात केल्या पाहिजे. हा, आनंदाची प्राप्ती मला आहे हे सांगत असताना महापुरुषाचा आश्रय मला प्राप्त झालेला आहे या आनंदासहित मला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही हा खेद पाहिजेत, नाहीतर उपयोग काय. तो खरा जिज्ञासू, पण तो जो खेद आहे तो खेद मात्र परिप्रश्न करेपर्यंत, त्यांच्यावर भार जोपर्यंत मी टाकत नाही तोपर्यंतच पाहिजे. एकदा मी भार टाकला की मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, त्या ज्ञानाचं आता आम्हाला अनुसरण करावं लागेल. ते जे सांगतील त्या पद्धतीत आम्हाला पुढे जायला लागेल, त्या मार्गाचं अनुसरण आम्हाला करावं लागेल, अनुशीलन त्या मार्गाचं आम्हाला करावं लागेल. तोपर्यंत आम्हाला मात्र कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही. म्हणजे जो शिष्य आहे त्याचं कर्तव्य काय झालं, श्री गुरु जे सांगतील ते ऐकणे हे मुख्य कर्तव्य आहे. श्रोता व्हावं लागेल त्याला, मुख्य श्रोता. ब्रह्मदेव, भागवतात चला थोडं, भागवतामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कशी झाली याचं चिंतन आत्ता नाही करायचं. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, पाण्याचे 2 थेंब पडले. काय केलं ब्रह्मदेव, ऐकले. ब्रह्मदेवानी ते 2 थेंब ऐकले आणि त्याला वाटलं तप केलं पाहिजे, असा निश्चय झाला. म्हणजे श्रोता झाल्यावरच ही गोष्ट आहे ना. जर तो श्रोता झालाच नसता आता त्याला पुढे काय आपणच निर्माण झालं नसतो. त्यांनी सगळं निर्माण केलं म्हणून आपलं सगळे, म्हणून आपण हे करतोय सगळं प्रवचन वगैरे. आता ह्या मोबाईलवरून करतोय ना, ते आहे म्हणून ऐकलं ना. तो पहिला श्रोता आहे, तो पहिला श्रोता. ब्रह्मदेव सृष्टीतला पहिला श्रोता आहे. म्हणजे जो पहिला आहे तो श्रोता झाला. म्हणजे पुढचे आहेत. आता लशीच्या लाईनमध्ये थांबलो, पहिल्यानी लस घेतली, दुसऱ्यानी काय घ्यायचं, तीर्थ. काय उपयोग नाही त्याचा. पहिल्यांनी जे केले तेच करावं, निवांत जाऊन बसायचं आणि ती लस टोचून घे. फार फार भीती वाटते, डोळे झाकून घ्या, डोळे फोडून घ्या, पण लस घ्या. दुसरं करताच येणार नाही. ते जो पहिल्यांनी केलं तेच करावं लागेल. कारण का पहिला शहाणा आहे, पहिला हुशार आहे, पहिला वेदज्ञ आहे. ब्रह्मदेव वेदज्ञ. ब्रह्मदेव हा ईश्वराला शरण गेलेला आहे. ब्रह्मदेव हा श्रोता आहे. आपल्याला काय व्हावं लागेल, श्रोताच व्हावं लागेल. येथे मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. श्रवणात मोक्ष आहे, दुसरा कशात मोक्ष आहे. श्रवण केलं पाहिजे. कशाचं श्रवण करायचं, कशासाठी श्रवण करायचं, अपरोक्ष स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचे म्हणल्यानंतर श्रवणाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. श्रवणम, भक्तीच्या प्रकारामध्ये पहिलं श्रवण सांगितले. श्रवणम, कीर्तनम झालं. पुढे आता आहे ते सगळा प्रकार. आता या दृष्टीने आम्ही जर विचार करायला लागलो तर त्या नवविधा भक्तींमध्ये काही भाव सांगितला, ह्याच्यापेक्षा ही श्रेष्ठ, ह्याच्यापेक्षा ही श्रेष्ठ. पण सरळ सरळ जर घ्यायचा म्हणला तर जे पहिलं ते श्रेष्ठ. पहिलं श्रवण सांगितले, श्रवण श्रेष्ठ. बाकीचा आता आम्हाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार नाही करायचा. आता आम्हाला या दृष्टीने विचार करायचा म्हणल्यानंतर आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे गीता निधान हे स्वप्नची परी तुकले साचा सरीचे असं म्हणले. श्रवणेंद्रिया, श्रवणाचं महत्व, श्रोते होण्याचं महत्व. श्रोत्याला श्रवणच आहे. श्रोत्याचा धर्म श्रवण करणे ना. कशाचं श्रवण करायचं, उपदेश. श्रोता इथे जो मी सांगतोय तो मुमुक्षू आहे हे धरून सांगतोय. श्रोता सामान्य श्रोता सांगत नाही की जो प्रवचनाला बसल्यानंतर वाती वळत बसतो. तो श्रोता मी इथे सांगत नाही. वाती वळायचं काम करणारा श्रोता मी इथे नाही सांगत. किंवा घरात गेलेला बसलाय मंडपात आणि घरात ज्याचं चित्त वृत्ती गेलेली आहे तो श्रोता मी सांगत नाही. आत्ता जे आपण प्रवाहाने जे चिंतन करीत आलो त्या चिंतनामध्ये जो
जिज्ञासू अपेक्षित आहे, जो मुमुक्षू अपेक्षित आहे, तो श्रोता अपेक्षित आहे, त्याला मी श्रोता म्हणतोय. तो श्रोता आत्ता आपल्याला अपेक्षित नाही आहे. प्रवाहाच्या दृष्टीत आत्ता सध्याला चाललं प्रस्तुत विषयामध्ये श्रोता असा आहे आपला, की जो गुरुला शरण गेलेला आहे, त्यांनी परिप्रश्न केलेला आहे, आता उपदेश ऐकायचा आहे. अपरोक्ष स्वरूपाचा भ्रम मला घालवून टाकायचा आहे. कशाने घालवायचं आहे? अपरोक्ष ज्ञानानेच मला घालवायचं आहे. आता कशाने होतं अपरोक्ष ज्ञान? बाह्य विषय सोडून द्या. आता डोळ्याने झालं, ह्याच्याने झालं, हाताने झालं, त्वचेने झालं, हे सगळे विषय सोडून दिले. आता मला विषय चालला आत्मस्वरूपाचा. आत्मस्वरूप कुठे आहे? प्रत्येक आत्मा आते. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह व्यतिरिक्त तो आत्मा आहे. यांच्या आत आहे तो. आत म्हणून तर आत आहे म्हणून प्रत्येक आत्मा आत जो राहतो तो आत्मा आहे. त्या आत्म्याचं मला ज्ञान करून घ्यायचं म्हणजे बाह्य विषय तर संपून गेले सगळे. त्याचा विषय नाही. आता मला आत जायचं. आत कशाने जायचं? आता हे बाहेरचं जर संपलं, आता एक मात्र गोष्ट राहिली, शब्द, की जे आत जातं, की ज्याच्याने वृत्ती आत जाते. एक मात्र शब्द राहील. बाकी कुठलीही प्रमाणं उपयोगाची नाहीत. आता इथं कोणतीही प्रमाणं उपयोगाची नाहीत. केवळ प्रत्यक्ष प्रमाण एक प्रत्यक्ष ज्ञानाला कारण, आणि दुसरं शब्द प्रमाण हे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण. दुसरं कोणतंच नाही. जरी परब्रह्म सर्व प्रमाण उपजीव्य भूत असला तरीही त्याचं ज्ञान करून द्यायला कारण शब्द प्रमाण आहे, दुसरं नाहीच. दुसरं कोणतंच नाही. म्हणून उपदेक्षंती ते ज्ञान. आता ते घेतलं पाहिजे म्हणजे मला श्रोता व्हायचा. त्या श्रोत्याने जे सद्गुरू त्या परिप्रश्नावर जे श्रेष्ठ उत्तर देतात ते उत्तर काय आहे, की जे अपरोक्ष भ्रमाचं निवारण करणार आहे ते काय आहे, तर ते महावाक्य आहे. मला भ्रम झालाय ना. भ्रम कशामुळे झाला? मध्यात भ्रम झाला. ठीक आहे. आता कोणी ह्याच्यावरही शंका काढेल, अहो तुम्ही आत्मस्वरूपाने ब्रह्म आहात, आत्मा ब्रह्म आहे असं सगळं सांगता, नित्य तुम्हाला ती वस्तू प्राप्त आहे, सगळीकडेच आहे असं म्हणता, मग हे असं कसं काय? प्राप्ताची प्राप्ती कशी होईल? नित्य निवृत्ताची निवृत्ती कशी होईल? कबीरांनी उत्तर दिले. कबीर म्हणतात, आये एक घाट से जाना एक ही घाट, बीच में भ्रम पड़ गया हो गए 12 बाट. अरे मध्यात भ्रम पडला ना. आता याला तू एकाच घाटावरनं, जाणारही एकाच घाटाने, आपण मध्यात 12 कशी झाले? अरे भ्रम आला म्हणून 12 घाट झाले. नाही तर 12 वाटा व्हायच्या. अवघड घाट कबीर का भरेसो निर्मल. हा अवघड घाट आहे, सोपा घाट नाही, अवघड घाट आहे. सगळं टाकायचंय ना, जे दिसतं ते नाही. कठीण काम आहे. मी मनुष्य नाही, अरे कठीण काम आहे. ही किती मोठी गोष्ट झाली. मला प्राप्त असलेली संपत्ती नाही, कठीण काम आहे, सगळ्यात अवघड काम आहे. एक तर सर्व आपण टाकतच असतो, जन्मापासून काहीतरी टाकतच आलेली. सगळ्यात मोठी गोष्ट टाकतो काय? आयुष्य. एक दिवसांनी टाकतोय. भगवंतांनी त्याग शिकवलाय आपल्याला, पण आपल्याला वळत नाही तो त्याग. त्याग करा हेच शिकवलंय. कळणार कसं? सामान्य स्वरूपाचं ज्ञान तरी हवंच आहे. ते सामान्य स्वरूपाचं ज्ञान जसं भ्रमाला कारण आहे, तसं ते सामान्य स्वरूपाचं ज्ञान जर विशेष ज्ञान व्हायला तेच कारण आहे ना. दुसरं ज्ञान नाही. निबिड अंधकारामध्ये काय व्हायचंय? काहीच होणार नाही. ती बाळलेणी आहे, ती आम्हाला विवेकाने वेगळी करावी लागेल. मी आनंद रूप आहे, हे माझं नाही, हे माझं आहे, हे मला वेगळं करावं लागेल. ते सामान्य ज्ञान जसं भ्रमाला करणे तसं माझ्या मुक्तीला कारण ते महत्वाचं आहे. ज्ञान आहे ना, ते ज्ञान कसं चुकीचं असेल? ज्ञान महत्वाचं असतं, ज्ञान युक्त असतं, ते कधीही वाया जातं. आता आपल्याला म्हणायचं आहे की ते जे ज्ञान आहे ते महावाक्यापासून होतं. महावाक्यार्थ बोधापासून उत्पन्न ते ज्ञान होतं. आणि हे महावाक्य कुठून येतं? हे कुठे आहेत महावाक्य? श्रुती आहे ती, वेदात आहेत ती. आणि वेदात आहेत म्हटल्यापेक्षा गुरूंच्या मुखातून माझ्या कर्णपटलाच्या द्वारा आत जातात आणि अज्ञानाचं आवरण ध्वंस करतात, नाश करून टाकतात. तिथं येते, गुरु मुखात येते, दुसरीकडे नाही ते.
वेदात आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मान्य आहे आम्हाला. पण गुरुमुखातलं वेदवाक्य, गुरुमुखातलं महावाक्य हे आमच्या अपरोक्ष रूपाच्या भ्रमाच्या निवृत्तीसाठी कारण आहे, दुसरं कोणतंही कारण नाही. ते सांगत असताना म्हणजे सांगायचंय काय इथे, मी कशासाठी हे चिंतन करतोय, महावाक्य काय सांगतं येते यायचं आपल्याला. जन्यजनक भाव हा. ग्रंथाचा नाही. ग्रंथ आणि फल, ग्रंथ आणि फल यांचा जन्यजनक भाव संबंध सांगितला. कसा निर्माण होईल, निर्माण कसं होईल. आज अनेक ग्रंथ आहेत, अद्वैत सिद्धी ग्रंथ आहे, वाचा, फल निर्माण होईल त्याच्याने. होतं का निर्माण, कळायलाच अवघड आहे. ते कळेल कसं, ते कळणारच नाही. म्हणून तर म्हणले की जाणून नेण्याचे करी नजर देवा. वेदाचा आणि चरण सेवा व्हावी. वेदात महावाक्य आहे, पण प्रतिपाद्य प्रतिपादक भावच संपत. गुरुंच्या मुखातून आलं तर जन्यजनक भाव संपतो. झालंय बंद. नेटवरती केव्हा घेऊ आत्ता, जाऊ दे. म्हणून तर सांगतो. चांगलं. जो जन्यजनक भाव संबंध आहे, तो जन्यजनक भाव संबंध ग्रंथाचा आणि त्या ग्रंथाच्या फलाचा जरी असला तरी त्याची सिद्धी मात्र सद्गुरूंशिवाय होऊ शकत नाही. मध्यात कोणतेच पाहिजे, त्याच्याशिवाय ती सिद्धी होणार नाही. ती सिद्धी होण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. म्हणजे त्या वेदातली वाक्य ही सद्गुरूंच्या मुखातून यायला पाहिजे, मग मला होईल. श्रवण करायचं ना, वाचन करायचं नाही आहे. वाचना माझी नाही सांगितलं मोक्ष. हा, सुखमुखात भागवतामध्ये आलं, मग आंबोल सुखमुखात द्रवित संयुक्त फल, ते भागवत आहे. म्हणून तिकडे झालं ते मोक्ष, गेले विमानात बसून. पण ते तसं आहे, मुखातून आलं. श्रवणाची माझी. तर तो श्रवणाची माझी आहे, वाचनाची माझी नाही. त्यामुळे ग्रंथाचा आणि फलाचा जन्यजनक भाव संबंध सद्गुरूंशिवाय मात्र पूर्ण होणार नाही. तिथे सद्गुरू पाहिजेत, म्हणजे मला ऐकायचे. मग श्रोता व्हायचे म्हटल्यानंतर महावाक्य ऐकलं पाहिजेत. महावाक्य काय सांगतं, महावाक्य जीव ब्रह्मैक्यता सांगतं, जीवाची आणि ब्रह्माची एकता सांगत असतं महावाक्य. त्या महावाक्यात काय, तत्त्वमसी, तत्पदवाच्य ईश्वर साक्षी, ईश्वर, त्वमपदवाच्य जीव, ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य यांची एकता. मग यांची एकता करीत असताना आपल्याला आता फार वेळ नाही आणि तो विचारही नाही करायचा फारसा. तर तिथे मात्र असं सांगायचं आहे, भागत्याग लक्षणा करावी लागते. आणि ईश्वर तत्पदाचा जो लक्ष, जे ब्रह्मचैतन्य, आणि त्वमपदाचं जे लक्ष की जे कूटस्थ चैतन्य, यांची एकता आहे. त्यांची लक्षांशाशी एकता आहे. ती एकता आम्हाला करावी लागते. आणि ती जी एकता आहे ती भगवंत इथे सांगतोय, क्षेत्रज्ञान चापि मां विद्धी. अरे त्या क्षेत्रज्ञाला जाण. क्षेत्र म्हणजे शरीर. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे शरीर म्हणजे काय, क्षेत्र आहे. इथे बी पेरलं जाऊ शकतं, क्षेत्र म्हणजे शेत. इथं बी पेरलं जाऊ शकतं, बाळ लेणी इथे लावू शकते आणि त्याचं वृक्ष होऊ शकतं. इवलेसे रोप लाविले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी. हां, ते इथे होऊ शकतं. हे दरवाजा आहे, इथून आम्ही जाऊ शकतो. इथे मात्र ती गोष्ट होईल. म्हणून इथे क्षेत्र आहे, त्याला आम्ही क्षेत्र म्हणलं. आणि त्या क्षेत्राचं प्रकाशन करणारा, त्या क्षेत्राला जाणणारा, त्या क्षेत्राचा मालक कोण आहे, जीवात्मा आहे. तो जीवात्मा, तो क्षेत्रज्ञ, क्षेत्राला तो कोण आहे. मी 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 म्हणत राहतो ना सातत्याने, सगळीकडे म्हणतो की मी आहे, मी आहे, मी आहे. तो मी, तो शुद्ध मी, तो जीवात्मा आहे. त्याला तू जाण. तो कोण आहे, अरे तू मी आहे, भगवंत म्हणतो. तो जो क्षेत्रज्ञ आहे, तो जो जीवात्मा आहे, तो माझ्या स्वरूपाचा आहे, मीच आहे. म्हणजे कोण झाला,
जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्यच केलं ना. आता लक्षांशाने चिंतन करावं लागतं, कारण काही ईश्वर बोलतोय तिथे लक्षांशाने चिंतन करायचं. क्षेत्रज्ञांच्या अपिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, की हे भारता सर्व क्षेत्रांमध्ये सर्व शरीरांमध्ये जो एक क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्रज्ञ मी आहे असं तू निश्चित जाण, पक्क समज, दृढ ज्ञान करून घे. हा विवेक म्हणजे यथार्थ ज्ञान आहे असं तू समज. भगवंत पुढच्या अर्धालीत म्हणतात, क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम, हे माझं मत आहे किंवा मी या मताशी निश्चित सहमत आहे की ह्याचा विवेक कर. क्षेत्रज्ञ याचा विवेक कर, आणि जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे असं तू जाण. असा महावाक्याचा उपदेश अर्जुनाला भगवंतांनी 13व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात केलेला आहे. माऊली त्याच्यावर म्हणतात, तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निरुते, निश्चितपणाने जाण की तो मीच आहे. जो सर्व क्षेत्रात संगोपनी असेल, सर्व क्षेत्रांचं म्हणजे सर्व शरीरांचं जो पालन पोषण करतो, भरण करतो, तो मी आहे असं जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, म्हणजे यांचा विवेक, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. माऊली म्हणतात की आम्ही त्याला ज्ञान मानतो, आणि ते कसलं मानतो? यथार्थ स्वरूपाचं मानतो, अबाधित असं आम्ही त्याला मानतो, प्रमाद स्वरूपाचं त्याला आम्ही मानतो. असं हे ज्ञान आहे. त्या ज्ञानाची तू प्राप्ती करून घे, तो तू विवेक कर, म्हणजे तुला ब्रह्मगोचर, शुद्धात्मगोचर, ब्रह्मगोचर, शुद्धात्मगोचर, पुढे आत्मगोचर, प्रत्यक्ष प्रमा, अशा स्वरूपाचं ते तुला ज्ञान होईल आणि तू मुक्त होशील. अशा पद्धतीचं ज्ञान आहे ते भगवंतांनी या क्षेत्रज्ञांच्या अपिमाम विद्धी, तो क्षेत्रज्ञ मी आहे असं जाण, असा महावाक्याचा उपदेश करून अर्जुनाला केलेला आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आणि इथे थांबायचं. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.